दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीने कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त समाज दिन तसेच गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मविप्रच्या कार्यविस्तारासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच क्रीडा प्रबोधिनी स्थापन करून संस्थेने कार्यक्षेत्र वाढवावं असं आवाहन भुसे यांनी केलं। चांगलं वक्तव्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ऐकायला मिळालेलं आहे। कर्मवीर रावसाहेब थोरात साहेबांनी 100 वर्षापूर्वीच्या त्या प्रतिकूल काळामध्ये आणि जसं आता सांगण्यात आले की फक्त 5 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक लोकांना सोबत घेत एक लहानसं रोपटं लावलं आणि आज त्या लहानशा रोपट्याचं या ठिकाणी एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपण सर्वजण पाहतो आहोत। मला वाटतं की त्या प्रतिकूल काळामध्ये एकीकडे आपला देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना समाजामध्ये मतभेद असताना जातीपातीच्या भिंती असताना या सर्व मोडीत काढत तळागाळातल्या झोपडीतल्या माणसाला त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे या भावनेतून मला वाटतं की शिक्षणाचं कार्य त्यांनी सुरू केलं। चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व अभ्यासक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास समाविष्ट करण्याची माहितीही त्यांनी दिली। विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळून कुटुंबियांशी संवाद वाढवावा असं आवाहन त्यांनी केलंय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले हे होते। प्रमुख वक्ते डॉक्टर यशवंत पाटणे यांनी कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी सामाजिक क्रांती घडवण्याचं सांगितलंय। यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तसंच मविप्र पत्रिका जागर मराठीचा वारी विशेषांक आणि काव्यांजली काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलंय। कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।